नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं शीतल्स फूड कॉर्नर मध्ये। आज आपण पाहणार आहोत एकदम युनिक आणि टेस्टी अशी रेसिपी, उपवासाची साबुदाणा वडे, तेही साबुदाणा न भिजवता। तर काय करायचं आहे ते मी पुढे रेसिपी मध्ये सांगणारच आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मी यामध्ये भरपूर टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की करा। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपी पाहूया साबुदाणा वड्याची। इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे, भिजवलेला नाहीये, कच्चा साबुदाणा आहे। शेंगदाणे घेतलेले आहेत, शेंगदाणेही साधारण आपल्याला 1 वाटीच घ्यायचे आहेत। मी जास्त शेंगदाणे भाजून ठेवणार आहे। आणि मी भरपूर सारे इथे बटाटे घेतलेले आहेत। तुम्हाला वाटेल आता बटाटे एवढे बटाटे लागणार आहेत का, तर नाही, यातले आपल्याला 4 बटाटे घ्यायचे आहेत। आणि बाकीच्या बटाट्यांची मी बटाट्याची उपवासाची भाजी करणार आहे। तर चला तर मग आपण मस्त असा साबुदाणा आता एका पॅन मध्ये भाजून घेणार आहोत। साबुदाणा शेंगदाणे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत। पॅन मी गरम करत ठेवलेलं होतंच। आता आपल्याला साबुदाणे यामध्ये भाजून घ्यायचे आहेत, परंतु लक्षात ठेवा साबुदाणे आपल्याला एकदम लो फ्लेमवर भाजायचे आहेत, कमीत कमी 10 ते 15 मिनिटं। लक्षात ठेवायचं आहे आपल्याला साबुदाणा हा लो फ्लेमवरच भाजायचा आहे। हाय फ्लेमवर भाजला तर साबुदाण्याचा रंगही बदली होईल आणि साबुदाणे असे मस्त कुरकुरीत होणार नाही। लो फ्लेमवर भाजले तर साबुदाणा मस्त छान कुरकुरीत होईल। त्यामुळे लो फ्लेमवरच 10 ते 15 मिनिटं हे आपल्याला साबुदाणे भाजून घ्यायचे आहेत। मस्त असे साबुदाणे कुरकुरीत होतात। कच्चे असताना ते कडक असतात, परंतु भाजल्यानंतर छान कुरकुरीत होतात। आणि मग पुढे काय करायचे आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। साबुदाण्याचे काय करायचे आहे त्यासाठी आता इथे कमीत कमी मी 10 ते 15 मिनिटं साबुदाणा छान असा भाजून घेणार आहे। मग पुढे सांगते आपल्याला काय करायचे आहे ते। साबुदाणा आता आपला भाजून झालेला आहे। आता एका ताटलीमध्ये आपण तो काढून घेणार आहोत। आणि असेच आपल्याला शेंगदाणेही लो फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत। 1 वाटी शेंगदाणा घ्यायचे आहे, बाकीचे ठेवून द्यायचे आहेत। शेंगदाणे हे आपले छान भाजून झालेले आहेत। आता पाहूया मेन रेसिपी। आता आपल्याला साबुदाणा तोपर्यंत थंड झालेला आहे। साबुदाणा आपल्याला यामध्ये वाटून घ्यायचा आहे। शक्यतो जास्तीत जास्त पावडर फॉर्म मध्ये कसा होईल ते पाहायचे आहे, जेणेकरून आपले साबुदाणा वडे आहेत ते खूप छान क्रिस्पी कुरकुरीत असे होतात। तर साबुदाणा आपला थंड झाल्यावरच मग आपल्याला वाटून घ्यायचा आहे। त्याचे 2 फायदे आहेत, एक म्हणजे साबुदाणा छान वाटला जातो आणि दुसरं म्हणजे गरम पदार्थ जर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटलात तर आपलं मिक्सरचं भांड हे गळायला सुरुवात होते। त्याच्यामुळे शक्यतो पदार्थ हा थंड होऊन द्यायचा आहे, मगच तो वाटायचा आहे। आता मी कमीत कमी इथे 1 वाटी शेंगदाणाही वाटून घेणार आहे। शेंगदाणा ओबडधोबड बारीक तुम्ही कसाही वाटू शकता, जसं तुम्हाला आवड आहे तसं तुम्ही शेंगदाणे वाटून घ्या। आता आपला साबुदाणा आणि शेंगदाणे दोन्हीही वाटून झालेले आहेत। आता यामध्ये घालायच्या आहेत हिरव्या मिरच्या। तुम्ही कापूनही घालू शकता, परंतु वाटून जर घातलं तर आपल्या वड्यांना छान चव येते। आणि अजून जर आपले वडे छान टेम्पटिंग दिसावे यासाठी असं वाटत असेल तर यामध्ये तुम्ही पोपटी मिरच्या ज्या असतात ना कमी तिखटवाल्या, त्याही वाटून घालू शकता। त्याने आपल्या वड्यांना खूप सुंदर रंग येतो। आता मी इथे 5 ते 6 हिरव्या मिरच्या वाटून घातलेल्या आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हिरव्या मिरच्या याही यामध्ये मिक्स करायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला जे उकडलेले बटाटे आहेत ना, त्यामधले 4 बटाट्याची साल काढून ते बटाटेही यामध्ये मिक्स असे करून घ्यायचे आहेत। मी 4 बटाटे घेणार आहेत, त्या 4 बटाट्याची साल काढून मग यामध्ये ऍड करणार आहेत। जर एखाद्या वेळेस काय होते, बटाटा थोडासा कडक असतो, मी चवीनुसार मीठ यामध्ये घातलेले आहे। बटाटा थोडासा शिजायला जड असतो। जर बटाटे शिजलेच नाहीत तर पुन्हा कुकर लावायची गरज नाही, तुम्ही बटाटे किसूनही घेऊ शकता। त्यामुळे वडे तयार करताना आपले बटाटेही छान शिजले जातात। त्याच्यामुळे बटाटे जर नाही शिजले तर काही हरकत नाही, तुम्ही किसून घ्या। आता माझे बटाटे छान शिजलेले आहेत, त्याच्यामुळे मी मॅश करून घेणार आहे। मस्त एकजीव करून घ्यायचे आहे आपल्याला। यामध्ये मी 4 बटाटे घालणार आहे। आणि लक्षात ठेवा, जर सेम असंच प्रमाण जर ठेवलं तर मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी असे आपले वडे तयार होतात।
मी ते हे सर्व मिश्रण एकजीव करून घेणार आहे आणि तोपर्यंत मी एका साईडला कढईमध्ये तेल तापत गरम करत ठेवलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे आपल्याला तेलही छान असं गरम होऊ द्यायचं आहे. थंड तेलामध्ये हे वडे सोडायचे नाहीत, त्यामुळे हे विरघळतील. त्याच्यामुळे तेलही आपल्याला छान गरम होऊ द्यायचं आहे. एकदम कडकडीतही तेल नकोय आपल्याला, परंतु नॉर्मल असं गरम झालेलं हवंय. त्यामुळे आपल्याला हे मिश्रण छान एकजीव झाल्यानंतर मग आपल्याला एक एक करून वडा त्यामध्ये सोडायचा आहे. आणि इथे माझं सगळं मिश्रण मस्त असं एकजीव करून झालेलं आहे. आता मी वडे करायला घेणार आहे. तर वडे शक्यतो आपल्याला चपटे करायचे आहेत, गोल गोल गोळे करायचे नाहीयेत. चपटे केले तर छान क्रिस्पी होतात आणि आपलं मिश्रण आतपर्यंत छान शिजलं जातं. गोल गोल गोळे जर केले तर मिश्रण आतपर्यंत छान शिजलं जात नाही आणि आतमध्ये खूप सॉफ्ट राहतात. त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढे आपल्याला हे वडे चपटे असे करून घ्यायचे आहेत. आता कमीत कमी इथे मी 5 ते 6 वडे असे गोल गोल चपटे करून घेणार आहे. तोपर्यंत मी एका साईडला तेल गरम करत ठेवलेलं आहेच. चला तर मग मी इथे 5 ते 6 असे गोळे करून घेते आणि मग पुढे दाखवते. इथे माझे गोळे ऑलमोस्ट तयार झालेले आहेच. आता मी तेल दाखवते. तेल जास्त कडकडतही नकोय आपल्याला आणि जास्त नरम थंडही नकोय. आपलं तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. कडकडीत झालं तर वडे फक्त आपले लाल होतील, आतून शिजणार नाहीत. पाहू शकता असं नॉर्मल तेल हवंय. आता मी 2-3 वडे यामध्ये सोडून घेणार आहे आणि मग गोल्डन रंग येईपर्यंत छान असे तळणार आहे. एकदम क्रिस्पी होतात, तेलही खेचत नाही आपल्या वड्यांना, इतके सुंदर तयार होतात. आणि तुम्ही पाहू शकता पाण्याचा एक थेंबही यामध्ये वापरला गेलेला नाहीये, त्याच्यामुळे तेल धरण्याची काही शक्यताच नाहीये. आता मस्त असे हे वडे आपल्याला गोल्डन रंग होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. आता एका साईडने तर आपले छान असे रंग येईपर्यंत तळून झालेला आहे. आता मी दुसऱ्या साईडनेही हे मस्त तळून घेणार आहे. खायला खूप टेस्टी लागतात. दिसायला जितके हे टेम्पटिंग यम्मी दिसतात, खायला तितकेच जास्त यम्मी लागतात. नक्की करून पहा. लहान मुलंही फार आवडीने खातात. तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता, दह्यामध्ये साखर घालूनही खाऊ शकता किंवा उपवासाची खोबऱ्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी करूनही त्यासोबतही खाऊ शकता. मस्त चवीला खूप चविष्ट असे हे वडे लागतात. पाहू शकता आपले दोन्ही साईडनी वडे छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळून झालेले आहे. दिसायलाही खूप छान दिसतात, खायलाही खूप टेस्टी लागतात. एकदा नक्की करून पहा. आणि परवाच मी पनीर चीज बॉल्सची पण रेसिपी तुमच्याशी शेअर केली आहे. ती पाहिली नसेल तर एकदा नक्की पहा. आपले इथे वडे तयार झालेले आहे. मी आता हे काढून घेणार आहे आणि मग तुम्हाला दाखवते. बिलकुल आपलं तेल धरलेलं नाहीये आणि कुरकुरीत असे आपले वडे हे तयार झालेले आहेत. चला तर मग मी हे काढून घेते. पाहू शकताय किती सुंदर आपले वडे तयार झालेले आहेत. रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि हो, एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा. खात्री आहे मला तुम्हाला हे आवडतील. रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा केलं नसेल तर, आणि लाईक करा, शेअर करा. कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा रेसिपी कशी वाटली आणि तुमचेही काही सजेशन्स असतील तर तेही कमेंट्स मध्ये मला सांगा. थँक यू फॉर वॉचिंग.